एकेकाळी स्वच्छ आणि समृद्ध म्हणून ओळखलं जाणारं कला संस्कृतीचा वारसा जपणारं कोल्हापूर आज महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजातील गोंधळ, अपूर्ण प्रकल्प आणि राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या भोवऱ्यात अडकलेलं दिसतंय. कोल्हापूर शहरासाठी मागील 2-3 वर्षात प्रचंड निधीच्या घोषणा करण्यात आल्यात. रस्त्यांसाठी 108 कोटी, अंबाबाई मंदिर विकासासाठी 1400 कोटी, रंकाळा तलावासाठी 8 कोटी असा तब्बल 2,500 कोटी रुपयांचा निधी जाहीर झाला होता. माजी नगरसेविका भारती पोवार यांनी हा 2,500 कोटी रुपयांचा निधी कुठं गेला, हा निधी प्रशासनाच्या खिशात गेला का लोकप्रतिनिधींच्या, असे सवाल उपस्थित केलेत. माजी नगरसेविका भारती पोवार यांनी कोल्हापूर शहरातील रस्ते, ड्रेनेज, पाण्यापासून ते बास्केट ब्रिजपर्यंत अनेक प्रस्ताव दशकभर चर्चा होऊनही अधुरेच आहेत असं सांगत, ऐतिहासिक बास्केट ब्रिजचा रूट ठरवा, मगच कमान बांधा, नाहीतर कोट्यवधी रुपये वाया जातील असा इशारा सुद्धा भारती पोवार यांनी दिलाय. कित्येकांनी बोर्ड लावले, मोठे मोठे होर्डिंग्स लावले, 108 कोटी. आता रस्ते, आम्हाला असं वाटलं की विमानतळावरच्या रस्त्यासारखे रस्ते होणार आणि आपण अतिशय आरामात असं सिंगापूरमध्ये चाललोय की काय असं वाटणार. 108 कोटी आले. नंतर मधीच आमच्या युवा नेत्यांनी 25 कोटी आणले. ह्याची बेरीज झाली 133 कोटी. पण 133 कोटीमधले पैसे किती आले हे प्रशासनानं जाहीर करावं, कारण रस्त्याची अवस्था ही प्रचंड वाईट आहे आणि ती वाईट असण्यास कोण जबाबदार आहे त्याचं उत्तरही प्रशासनानंच द्यावं असं माझं मत आहे. कमानीच्या संदर्भात कमान पाडली जाणार आहे, नवीन कमान बांधली जाणार आहे, त्यासाठी 4 कोटी रुपये धरलेले आहेत. पण मग बास्केट ब्रिज कुठून येणार आहे आणि उद्या बास्केट ब्रिज येणार असेल तर ती पुन्हा 4 कोटीची कमान पाडायला लागली तर तेव्हा पहिल्यांदा ऐतिहासिक बास्केट ब्रिजचा 10 वर्ष झालेला जो विचार आहे तो विचार पहिला आराखड्याच्या रूपानं जनतेसमोर यावा. त्याची काय संकल्पना आहे ती त्यांनी मांडावी आणि याच्या संकल्पनेच्या नंतर मग जिथं कुठं कमान बांधायचे तिथं बांधावी. नाहीतर हे आणखीन 4 कोटी रुपये शासनाचे कंत्राटदाराच्या खिशामध्ये घालू नयेत, ही सुद्धा मागणी या निमित्तानं आम्ही करत आहोत. तिसरी आणि महत्त्वाची मागणी, प्रीपेड मीटरला नागरिकांनी तीव्र विरोध करावा. तुमची लाईट गेली तरी चालेल पण आम्ही प्रीपेड मीटर बसवणार नाही ही भूमिका घ्यावी. आम्ही काय मोबाईलसारखी त्या लाईट वापरत नाही. लाईट अदानीनं आम्हाला निर्माण करून दिलेली नाही महाराष्ट्रात. महाराष्ट्रामध्ये वीज आणण्याचं सारं श्रेय यशवंतराव चव्हाणांना आहे, कारण त्यांनी कोयना धरण बांधलं आणि त्यातून वीज निर्मिती केली आणि ती वीज आज आम्ही महाराष्ट्रभर घेतोय. तेव्हा एका माणसासाठी आमच्यासारख्या जनतेला अदानींनी त्यांच्या दावणीला बांधून घेऊ नये. हे आम्ही निर्माण केलेली आमची वीज आहे आणि ती आम्ही महावितरण कडूनच घेणार. ती प्रीपेड असता कामा नये ही मागणी या निमित्तानं आम्ही मांडत आहोत. अलीकडील एका बैठकीत शहराचे आमदार, पालकमंत्री आणि दक्षिणचे आमदार यांनी महापालिका अधिकाऱ्यांना झापलं. लोकप्रतिनिधींच्या शाब्दिक भडीमारामुळं आयुक्तांना मान खाली घालून बसावं लागलं होतं. शहरातील विकास कामांच्या आढावा बैठकांमध्ये तू कर हसल्यासारखं आणि मी करतो रडल्यासारखं असे प्रकार सुरू आहेत, अशी टीका माजी नगरसेविका भारती पोवार यांनी केली आहे. या बैठकीला ॲडव्होकेट अभिषेक मिठारी आणि मावळा ग्रुपचे अभिषेक पवार उपस्थित होते.